बुलढाण्यातील चिखला गावचं जळजळीत वास्तव मांडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला या गावी शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 फेब्रुवारीला सायंकाळी जो प्रकार घडला, त्या प्रकाराचं नेमकं वास्तव काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री त्या ठिकाणी त्या गावामध्ये चौकामध्ये शिवप्रभूंची प्रतिमा त्या ठिकाणी बसवण्यात आली आणि या प्रतिमेवर गावात उलटसुलट चर्चा निर्माण झाल्या. एक गट असा होता की त्यांना ती प्रतिमा त्या ठिकाणी नको होती. आता त्या ठिकाणी नको होती का ते प्रतिमेला विरोध होता, हा भाग वेगळा आहे. याची आपण चर्चा न केलेलीच बरी. कारण त्या ठिकाणी गृह विभागानं किंवा पोलीस विभागानं तहसीलदाराला पत्र दिलं की तो पुतळा हटवण्यात यावा, अशा प्रकारचं पत्र दिलं. आता हा प्रश्न येतो तहसीलदार आणि गृह विभागाचा, महसूल विभाग आणि गृह विभागाचा. मग 20 फेब्रुवारीला त्या ठिकाणी गावातल्या 200 पेक्षा जास्त महिला का जमल्या, हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. आता बिंबीच्या देठापासून ओरडून सांगितलं जातं की आमचा छत्रपतींना विरोध नाही, छत्रपतींच्या स्मारकाला विरोध नाही, असं ओरडू सांगितलं जातं. तिथं घोषणा दिल्या जातात छत्रपती शिवाजी महाराज की जय. चांगली गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. मग त्या दिवशी असं काय घडलं 20 फेब्रुवारीला की तुम्ही तिथं 200चा माप तिथं का आला? तिथं 6-7 महिला आणि 5-6 पुरुष असे आले की ते त्या स्मारकाचं संरक्षण करत होते. ते यासाठी आले की त्यांचं म्हणणं होतं की महाराजांचा पुतळा हटवायचा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. आता पुतळ्याला परमिशन्स होत्या का नव्हत्या हा भाग वेगळा आहे. मात्र आता तो पुतळा कुणीतरी बसवलेला आहे आणि या स्मारकाचं संरक्षण करणं हे त्यांनी आपलं काम समजलं आणि म्हणून ते त्या ठिकाणी आले. या 7-8 महिला आणि एक 6-7 पुरुष त्या ठिकाणी आले. हे कशाला आले? संरक्षणासाठी आले. मग तिथं 200 महिलांचा मॉब आणि काही पुरुष त्या ठिकाणी कशासाठी आले, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथं बघ्याची भूमिका घ्यायला तर आले नव्हते. कारण त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये जी शिवीगाळ ऐकू येते, व्हिडिओमध्ये जी महिला कपडे फाडलेल्या अवस्थेत पळालेली आहे, यावरून हे चित्र लक्षात येत आहे. आणि नंतर मग गावात त्या ठिकाणी मोठा गदारोळ झाला. महिलांना त्या महिलेचे कपडे फाटेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली आणि मग गावातले लोक वेगळ्या दिशेनं पळून गेले, कारण आपले नावं येतील पोलीस स्टेशन्समध्ये आणि तिथं तक्रार देण्यात आल्या. आणि यावरून आता जवळपास 23 लोकांना अटक करण्यात आली. तर या घटनेला म्हणजे खरं पाहिलं तर ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे. परंतु या घटनेचं समर्थन करण्यासाठी, म्हणजे जी घडलेली घटना आहे याचं समर्थन करण्यासाठी काल म्हणजेच त्या ठिकाणी 23 तारखेला बीबी या गावी एक मेळावा आयोजित करण्यात आला. आता हा मेळावा होता लढाई सत्याची, लढाई अस्तित्वाची या नावाखाली, या टॉपिक खाली न्यावं, आणि त्या मेळाव्याला नाव देण्यात आलं ओबीसी मेळावा. ओबीसीच मेळावा का हो? तिथं मराठी पाहिजेत, तिथं मुस्लिम पाहिजेत, तिथं दलित पाहिजेत, फक्त ओबीसीच का? म्हणजे पहा लॉजिक काय, लॉजिक कसं आहे, हा सगळ्यात मोठा आहे. आणि काही प्रश्न आमच्यासारख्याच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, ते प्रश्न ऐका आणि आपण जरूर याखाली व्यक्त व्हा. माझं काही चुकत असेल तर तो आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे खाली कमेंट करण्याचा की असं आहे. फक्त ओबीसीचाच मिळावा असं त्या ठिकाणी म्हणण्यात आलं. प्रत्यक्षात तिथं एकाच जातीचे बहुसंख्य लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. जी भाषणं झाली, ती भाषणांचे तुम्ही आडनावं किंवा नावं जरी पाहिले, पहिलं भाषण झालं तिथं सविताताई मुंडेंचं. दुसरं भाषण त्या ठिकाणी त्या गावातील 2 महिला बोलल्या, चिखलातील महिला, आणि साहजिक आहे त्यांनी त्यांची परिस्थिती मांडली पाहिजे. त्या 2 महिला बोलल्या. त्यानंतर आणखी एक भाषण झालं डॉक्टर सुनील भाऊ कायंदे यांचं. ते कोण आहेत, त्यांचाही इतिहास आपण पहा. त्यानंतर धनराज गुट्टे असं एक नाव आहे, त्याचं फेसबुक आपण चेक करून पहा, त्याच्या कमेंट्स
जी घटना घडली त्या दिवशीच त्यानं काय पोस्ट टाकली ते आपण एकदा चेक करून पहा. आणखी एक धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे प्रदीप नागरे नावाचा, कारण तो म्हणतो की मला धनंजय मुंडेंचा फोन आला आणि घटनेविषयी माहिती विचारली. आणखी एक भाषण झालं माजी खासदार सुखदेवराव काळेंचं, आणखी एक भाषण झालं सतीश काळेंदेचं आणि सगळ्यात मोठं भाषण झालं विनोद वाघांचं, ज्यांनी प्रत्यक्ष ललकारी दिली. म्हणजे हे भाषणं कुठल्या, म्हणजे आपल्याला ह्या जातीवर जायचं नव्हतं, परंतु हा मेळावा कुणाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जातीपेक्षा हा मेळावा एका पक्षाशी रिलेटेड आहे. आता तुम्हाला लक्षात येईल हळूहळू, आता पुढे मी काय बोलतोय तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल. तर विविध जाती धर्माच्या लोकांनी इथं एकत्र येण्याऐवजी इथं ठराविक लोकच एकत्र आले आणि सगळ्यांचं टार्गेट एकच होतं की छत्रपतींना विरोध नाही. मग छत्रपतींना विरोध नाही तर ही घटना घडलीच कशी, हा साधा सिंपल प्रश्न आहे. पोलिसांनी तर मारहाण केली नाही, पोलिसांच्या समक्ष हा प्रकार घडला आणि सगळ्यांचं म्हणणं एकच होतं की कपडे फाडतानाचा व्हिडिओ दाखवा. किती शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. जे म्हणणारे आहेत, कोणी असो, मी असो, तुम्ही असो किंवा तिथले कोणी असो, आणखी कोणी असो, जे म्हणणारे आहेत त्यांची बहीण त्या ठिकाणी ठेवून पहा, त्यांची आई त्या ठिकाणी ठेवून पहा, त्यांची पत्नी त्या ठिकाणी ठेवून पहा आणि मग प्रश्न विचारा. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी असा प्रकार करू शकते का? हा साधा आणि सरळ प्रश्न हा माझा संपूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हे कपडे त्यांनी फाडलेच नाही. आणि आणखी काही महाभागाने एक व्हिडिओ शेअर केलेला आहे सोशल मीडियावर, तो व्हायरल होत आहे. ज्यावेळेस या भगिनीचे कपडे फाटलेले आहेत, अर्धवट फाटलेले आहेत, वरचा भाग तिचा बऱ्यापैकी फाटलेला आहे, त्यावेळेस तिची भावजय तिला कवटाळून मिठी मारते आणि हे नालायक लोक, मी मुद्दाम जाणून शब्द हा वापरतोय, हे महानमुने लोक ते असं मानतात की तिची भावजय तिचे कपडे काढते. अहो तो धडधडीत दिसतंय ना हो. म्हणजे किती फक्त तिला अशी मिठी आहे म्हणजे तिची लज्जा त्या ठिकाणी ती थांबवते आणि या नराधमांना हे हे चित्र काय दिसतंय, किती कपडे काढत आहे. म्हणजे किती लाजिरवाणी गोष्ट आहे. एका जबाबदार मीडियानं सुद्धा याचं वार्तांकन या पद्धतीनं केलेलं आहे, म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारी घटना नाही, जर असं असेल तर. आणि पुन्हा तेच सुरू झालं की गावात संपूर्ण वंजारी समाजाला दोषी धरण्यात आलं आणि त्या महिलेचे कपडे फाडले आणि जर फाडले असतील तर तो व्हिडिओ दाखवावा, असं सूत्रसंचालकापासून ते पुढे स्टेटमेंट सुरू झालं. त्या मेळाव्यामध्ये सविताताई मुंडे यांचं भाषण झालं. त्या कीर्तनकार आहेत, त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या घटनेला राजकीय वळण मिळालेलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी रात्री 12 वाजता येऊन गावात काय केलं, कोण आलं हो त्या ठिकाणी? त्या ठिकाणी खेडेकर साहेब आले, त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे, वेगवेगळ्या समाजाचे, जाती धर्माचे लोक आले आणि त्यांनी काय केलं, लोकांना धीर दिला आणि लोकशाहीच्या हक्कासाठी आपलं लढलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे आणि एक समाज आणि ओबीसी म्हणून मलाही अभिमान आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि चिखला येथील भगिनींनी सांगितलं की गावातलं भांडण होतं, गावातच मिटवायला पाहिजे होतं, असं त्या भगिनींनी म्हटलं. आणि हे प्लॅनिंग आहे, ही स्क्रिप्ट आहे. पहा ती भगिनी काय म्हणते, ही स्क्रिप्ट आहे. मग आता एक साधा प्रश्न निर्माण होतो की आपण 2-3 दिवस का शांत बसले, गावकरी सगळे शांत का बसले, हा साधा सरळ प्रश्न. आणखी या निमित्तानं एक प्रश्न निर्माण होतो, ही घटना घडल्यानंतर त्या घटनास्थळी असणारे सरपंच पळून का गेले? आता ते तर सरपंच आहेत, गावचे प्रमुख आहेत, त्यांनी पळून जायचं काहीच कारण नाही. असू द्या ना, आरोपीमध्ये नाव आलं म्हणून बिघडतं कुठं? आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी प्रगट होऊन असं म्हणतात की माझ्या घरचे 2 लाख रुपये जबरी चोरी करून पळून नेले. इतक्यावर थांबत नाहीत, 10 तोळे सोनं नेलं. पहा, यांचे 2 लाख रुपये आणि 10 तोळे सोनं गायब झालंय आणि हे कुठं सांगताय? दुसऱ्या गावात पळून गेले, तिथं जाऊन व्हिडिओ बनवताय. पोलीस स्टेशनला तक्रार देता येत नाही का या सरपंचाला?
बरं ते पुढं आणखी अतिरेक काय म्हणतात, ही जी भगिनी आहे, वाघ भगिनी, जिनं पुतळ्याचं संरक्षण केलं, तिच्या भावानी म्हणजे सरपंचाच्या पत्नीचा विनयभंग केला घरी जाऊन. सरपंचाच्या पत्नी तर तिथंच आहेत, व्हिडिओ दिसतात त्या. कुठं जो प्रकार घडला होता त्या ठिकाणी दिसतात त्या. मग हे घरी कशाला जातील त्यांच्या? म्हणजे पहा, स्क्रिप्ट कशा बनल्यात पुढं, प्लॅनिंग कसं बनलेलं आहे पुढं, हे आपल्याला यावरून लक्षात येईल. मी म्हणत नाही हे प्लॅनिंग आहे, मी ही स्क्रिप्ट आहे, परंतु जसं जसं उशीर होईल तसं तसं हे काय घडतंय आपणच थोडं विचार करा. पुन्हा चिखला गावातील आणखी एक भगिनीमधली पुढं बोललेली आहे की आमच्या गावात कट रचलेला आहे, आणि त्यांनी जरांगे पाटलावर बोललेलं आहे, एकेरी बोललंय की त्यांची लायकी आहे का बोलण्याची. त्यांचं म्हणणं होतं की वंजारी समाजाच्या महिलांनी कुंकू पुसून तयार राहावं. जरांगे पाटील असं कुठंही बोललेले नाहीत. जरांगे पाटलांनी सर्व जाती धर्माच्या महिलांचा आदरच केलेला आहे. ते ठराविक नेत्यांना बोलले असतील, कारण ह्या नेत्यांना खाज आहे वेळोवेळी, म्हणून ते मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं बोललेले असतील. इतर वेळी त्यांचा बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्यानंतर समोर कोण कोण होते त्या ठिकाणी? माजी आमदार तुकाराम कायंदे साहेब सुद्धा समोरच बसलेले होते, आणि त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुनील भाऊ कायंदे. आता मी त्यांचे बाकीचे पदनामं पदव्या सांगायची गरज नाही, इथं सगळे राजकीय लोक बोललेले आहेत, आणि त्यांनी अशा प्रकारचे आपलं चांगलंही म्हणणं मांडलेलं आहे, आणि चिथावणीखोर सुद्धा स्टेटमेंट दिलं की नाही यासाठी आपण जरूर सोशल मीडियावर हा व्हिडिओ उपलब्ध आहे, पाहावा. त्यांनी सुद्धा महापुरुषांना विनम्र अभिवादन केलेलं आहे, आणि छत्रपतींच्या शिवरायांच्या स्मारकाला विरोध असण्याचं कारण नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं. आणि पुन्हा असं म्हटलंय की कपडे फाडलेला व्हिडिओ म्हणजे त्यांना सुद्धा पाहिजे, फाडत असलेला व्हिडिओ द्या असं त्यांचं म्हणणं. कोणी व्हिडिओ काढलाय होतो? म्हणजे कमालीची गोष्ट. म्हणजे बोलावं काय याचं तारतम्य सुद्धा जबाबदार नेत्यांनी बाळगलं पाहिजे, परंतु आमच्या सुनील भाऊंना ते पाळता आलं नाही. ही एक शोकांतिका या ठिकाणी आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की पोलिसांनी पुतळा हटवण्याचं पत्र दिलं. बरोबर आहे, दिलं ना पोलिसांचं. मग तिथं पोलिसांनी महसूल विभागाचेच लोक पाहिजे होते. गावातल्या 200 पेक्षा जास्त महिला तिथं कशासाठी आल्या? हा साधा सरळ प्रश्न हा महाराष्ट्र या ठिकाणी विचारतोय. आणि त्यांनी असं सांगितलं की सोशल मीडियावर वंजारी समाजाची बदनामी करण्यात आली. कुणी बदनामी केली? तिथं त्या महिलेचे कपडे फाटलेले दिसत आहे, ती पळत आहे, आणि महाराजाच्या स्मारकाला विरोध करण्यासाठी त्या 200 पेक्षा जास्त महिला त्या ठिकाणी जमल्या. यावरून लोक विरोध करतात. आणि चौथी नापास व्यक्ती त्या ठिकाणी आल्या, त्यांनी मराठवाड्यात जातीवाद वाढवला, आणि आता विरोध आता विदर्भात येत आहे. आता जरांगे पाटील त्यासाठी गेले होते का तिथं? जरांगे पाटील छत्रपती शिवरायांसाठी गेले होते. एका माता भगिनीचे, एका महिलेचे कपडे त्या ठिकाणी फाडण्यात आले यासाठी त्या ठिकाणी गेले होते. परंतु आता कशात काय शोधायचं? म्हणजे एखादी जत्रा असते, कुणी कशासाठी येतं हा ज्याचा त्याचा भाग आहे, आणि तसं म्हणणं आमच्या भाऊचं असावं असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि ते असं म्हणतात की लोकांनी वर्गणी दिली होती, वंजारी समाजाच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात वर्गणी दिली होती. कोणाचं म्हणणं आहे असं हे? तर हे आमच्या सुनील भाऊचं म्हणणं आहे. बरोबर आहे भाऊ, आपण म्हणताय ते अगदी सत्य आहे. कारण सरपंचांनी सुद्धा सांगितलं की 7,500 रुपये वर्गणी माझ्याकडे गोळा आहे. आणि इथं हे सुनील भाऊ सांगतात की 90% वंजारी समाजाने वर्गणी दिली. आता 90% वंजारी समाजाने वर्गणी दिल्यानंतर 7,500 रुपये कसे होतील? म्हणजे पहा लॉजिक काय, आपण यावरून बोध घेऊ शकतो. आणखी पुढचं भाषण झालं धनराज गुट्टे नावाच्या व्यक्तीचं. हा धनराज गुट्टे नावाचा व्यक्ती कोण आहे? त्यात तुम्हाला 1-2च उदाहरण सांगतो. हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. तो लातूर जिल्ह्यातला आहे, आणि ठाण्याला धनंजय मुंडेच्या उपस्थितीमध्ये जो मेळावा झाला, वंजारी समाजाचा मेळावा, त्याचा हा प्रमुख संयोजक आहे. आणि त्याचे स्टेटमेंट पहा, त्याचं फेसबुक पाहून, त्याच्या पोस्ट पहा, यावरून या व्यक्तीची आपल्याला कारकीर्द लक्षात येईल. आणि सोशल मीडियावर तो म्हणतो की पुन्हा त्यानं जरांगे पाटलावर टीका केलेली आहे, आणि आता मराठवाड्यात जातीवाद वाढवला, आता विदर्भात येत आहेत, आणि जरांगे ही माती फिरू आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे.
कपडे कुणी कुणाचे फाडले याची चौकशी करावी असं त्यांचं म्हणणं आहे. तर ती चौकशी आता गृह विभाग करील दादा. आपण ती सांगण्याची गरज नाही आणि त्यांनी पुढं असं म्हटलेलं आहे, यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणखी एक व्यक्ती आहे प्रदीप नागरे आणि त्यांचं तर म्हणणं आहे, की म्हणजे त्यांना धनंजय मुंडे साहेबांनी त्यांना फोन केला. म्हणजे पहा, धनंजय मुंडे फार मोठं व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहे, विरोधी पक्ष नेते पदी राहिलेले व्यक्ती आहे आणि एवढी मोठी व्यक्ती या व्यक्तीला फोन करते, म्हणजे हा व्यक्ती सुद्धा साधा-सुधा नाही. यावरून आपण बोध घ्या. आणि या प्रदीप नागरेनं एक आणखी वादग्रस्त स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं आहे. "जरांगे, तू येशील, परंतु परत जाणार नाही." म्हणजे अगोदर जरांगे आलते, पण याच्यानंतर जर तिथं आले, तर ते परत जाऊ देणार नाहीत. म्हणजे आता काय करणार आहेत? आपण यावरून बोध घेतात आणि त्यांनी पुढं असंही म्हटलंय, की "तुम्हाला गुरु भेटलाय." कोण गुरु आहे? आता पहा पुढची कल्पना म्हणजे आपण हा मेळावा राजकीय पक्षाचा आहे की नाही, यावरून आपण बोध घ्या. तुम्हाला गुरु भेटलाय आणि त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत. हे फडणवीसाचे समर्थक आहेत. हरकत नाही, मुख्यमंत्र्याचे समर्थक असलं पाहिजे, असण्याचं गैर नाही. आणि ते असं सांगतात, की फडणवीसाच्या याच्या खिशात हे आहे, त्याच्या खिशात या दुसऱ्या खिशात ते आहे, तिसऱ्या आता ठीक आहे, याने जवळून खिसे पाहिलेत, त्याबद्दल आपल्याला काही बोलायचं नाही. परंतु त्यांनी अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य जरांगे पाटलाच्या बाबतीत केलेलं आहे, की तुम्ही येणार, परंतु परत जाणार नाहीत. अशा प्रकारचं गंभीर स्टेटमेंट या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि गृह विभागानं सुद्धा याची चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे. पुढचं भाषण झालं सतीश कायंदे यांचं. त्यांनी सांगितलं, की सखोल चौकशी करावी, जरूर या ठिकाणी झाली पाहिजे. आणि या ठिकाणी आणखी पुढचं भाषण झालं ते विनोद वाघ नावाचं. तर विनोद वाघ कोण आहेत? हे सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीमधले आहेत. ते प्रवक्ते आहेत आणि ते म्हणले, की कुणीही आयरा-गैरा येतो आणि बदनामी करतो, हे खपवून घेणार नाही. महाराजांच्या पुतळ्याला विरोध झाला नाही असं असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं खोटं आहे. कपडे कुणी फाडले, कसे फाडले याचे सर्व व्हिडिओ माझ्याकडे आहेत. त्याने मोबाईलला हात लावले. आता साधा सरळ प्रश्न आहे, यांच्याकडे तर व्हिडिओ आहेत. कुणी फाडले, कसे फाडले? मग ते द्या ना, पोलिसांना द्या. चौकशी होईल. ती भगिनी दोषी असेल, ती जेलमध्ये जाईल. तिचे अजून कोणी कपडे फाडले, ते जेलमध्ये जाईल. प्रश्न सुटला ना हो भाऊ. मग तुम्ही एवढं लांबलचक भाषण करण्याची आवश्यकताच नव्हती ना. आणि यांनी सुद्धा अशा प्रकारचं त्या बाई म्हणजे त्यांना जिल्हा परिषद लढवायची त्या बाईला म्हणजे नेता व्हायचं आहे असं म्हणायचं आहे. किंवा तुम्ही पंतप्रधान व्हा, राष्ट्रपती व्हा, इथपर्यंत ते गेलेले आहेत. तर आणि त्यांनी सांगितलं ही शेवटची सभा नाही. म्हणजे अशा कित्येक सभा त्यांनी घेऊ. त्यांनी एवढं सांगितलं, की मी म्हणजे जरांगे पाटलांना ना त्यांनी ललकारलं, की तुम्ही एक सभा घ्या, मी त्याच्यापुढं 5 लाखाची सभा घेऊन दाखवतो. आणि आणि आणखी त्याच्या पुढचं स्टेटमेंट, जरांगे पाटील जर महाराष्ट्रातून लोक आणत असतील, तर मी भारतातून लोक आणतो. म्हणजे फार मोठी व्यक्ती आहे, महनीय व्यक्ती आहे. म्हणजे आपण याची कल्पना करू शकत नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे वाघ साहेब आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं, की त्यांनी थोडंसं जरांगे पाटलालाच म्हणजे हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला. जाऊ द्या, तो आता विषय या ठिकाणी सांगण्याचा नाही. आम्ही देशातून बांधव गोळा करू आणि 5 लाखाची सभा घेऊ. आणि पुन्हा त्यांनी जरांगे पाटलांना वादी असं प्रसिद्ध केलं. आपल्या जातीसाठी जर कोणी आरक्षण मागत असेल, तर तो जातीवादी कसा हो? माळ्यांनी आरक्षण मागितलं, धनगराने आरक्षण मागितलं, कोळ्यांनी मागितलं, साळ्यांनी मागितलं, कुंभाराने मागितलं, सगळ्यांनी आरक्षण मागितलं. ते जातीवादी झाले नाही. मग मराठ्यांनी मागितलं तर जातीवाद कसा होतो? आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं कडक स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं आणि यानंतर त्या ठिकाणी सभेचा समारोप झाला. आपण यावरून बोध घ्या. म्हणजे असे अनेक प्रश्न आता या निमित्तानं समोर आलेले आहेत आणि आता गावातले म्हणजे त्या घटनेतील 23 लोकांना पकडण्यात आलेलं आहे आणि आमचंही म्हणणं आहे, की निर्दोषांना त्या ठिकाणी सोडून दिलं पाहिजे. परंतु जे दोषी आहेत, त्यांना मात्र कुठल्याही परिस्थितीत कडक शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे. ते कुठल्याही बाजूचे असो. आणि या माता-भगिनीवर आरोप करण्याअगोदर आपल्याही घरी या बहिणी पत्नी आहेत, याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. आणि हा महाराष्ट्र शांततेचा महाराष्ट्र आहे, गुण्यागोविंदाचा महाराष्ट्र आहे आणि त्याला असंच नांदू द्या. कारण हे पुन्हा सुरू होणार आहे आणि हे ह्याच दिशेनं जावं अशी काहींची इच्छा दिसते. परंतु असं कुठलाही महाराष्ट्रातला सुजाण नागरिक असं होऊ देणार नाही, हे मात्र निश्चित आहे.